तर अशी ही भाजी करण्यासाठी आपण इथे असे 2 कोवळेवाले दोडके घ्यायचे. दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे. आता ह्या दोडक्याचे आपल्याला पहिल्यांदा सालं काढून घ्यायचे. तर त्यासाठी आपण इथे सोलणी घेतली आणि त्या सोलणीने असे याच्या पहिल्यांदा धारी काढून घ्यायच्या. आणि हे बघा इथे असा हा आपला दोडका आता सोलून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण इथे दुसरा पण दोडका सोलून घ्यायचा. त्यानंतर आपण हा दोडका असा कापून बघायचा आणि हलकासा जिभेला लावून बघायचा. जर कडवट लागला तर त्या दोडक्याची भाजी करायची नाही शकतो. कधी कधी उन्हाळ्यामध्ये दोडके हे कडू येतात, त्यामुळं अशा प्रकारची टेस्ट करून आपण दोडका भाजीसाठी वापरायचा. आता हे जे देठ आहे हे देठ मी चाखून पाहिलं असता अजिबात कडू नाही आहे, त्यामुळे आपण या दोडक्यापासून आता इथे भाजी तयार करून घेऊ. तसंच तुम्हाला माहीत आहे का मैत्रिणींनो, या सालाची सुद्धा खूप सुंदर चटणी तयार होते. ही चटणीसुद्धा मी अपलोड करणार आहे. तर माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरतीसुद्धा प्रेस करावं लागेल, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. चला तर मग आता सर्वात पहिले आपण भाजी बनवू. तर त्यासाठी पहिल्यांदा 2ही दोडके आपण इथे सोलून घेऊ. आणि हे बघा इथे आपले हे 2ही दोडके सोलून झालेले आहेत. आता हे दोडके आपल्याला कापून घ्यायचे आहेत. दोडके तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता. मी असे इथे चौकोनी आकारामध्ये कापून घेते. आणि हे बघा इथे आपले 2ही दोडके कापून झालेले आहेत आणि छान चौकोनी तुकड्यांमध्ये मी कापून घेतलेले आहेत. चला तर मग आता गॅसकडे वळूयात. त्यासाठी लागणारी संपूर्ण फोडणीची तयारीसुद्धा मी करून घेतलेली आहे. आणि हो, आपल्याला यासाठी लागेल अशी भिजलेली तुरीची डाळ. अर्ध्या तासापूर्वी मी अर्धी वाटी तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली आणि बघा छान डाळ आता आपली इथे भिजलेली आहे. आता यामधील संपूर्ण पाणी आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने बनविलेली भाजी खायला खूप छान लागते. मुलंसुद्धा आवडीने ही भाजी खातात. भाजी तयार करण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली. आता गॅस सुरू करून घेतला. मोठ्या चमच्यानी 1 चमचा भरून तेल घालून घेतलं. तेल तापलं, त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडली. आता त्यामध्ये मध्यम आकाराचा कापून घेतलेला कांदा घालून घेतला आणि कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण तेलावरती परतवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. 8-10 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे. तेलावरती परतवून घ्यायचे. 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि कांदा हलकासा सोनेरी झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे 1 चमचा भरून आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट. आणि 1 ते 2 मिनटं हा लसूण या तेलामध्ये खमंग परतवून घ्यायचा. सर्व मसाले मस्त तेलावरती खमंग परतले की आपल्याला आता यामध्ये बेसिक मसाले घालून घ्यायचे. ते सर्वात अगोदर अर्धा चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं. 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलं, म्हणजे आपल्या भाजीला रंग छान येतो. अर्धा चमचा भरून हळद घालून घेतली. 1 पाव चमचा भरून हिंग घालून घेतला. अर्धा चमचा भरून धनेपूड घालून घेतली आणि 1 पाव चमचा भरून आपण इथे गरम मसाला किंवा तुम्ही जो कुठला भाजीमध्ये घालण्यासाठी मसाला वापरत असाल तो घालून घ्यायचा. आणि हे सगळे मसाले खमंग अर्धा मिनटं तेलावरती परतवून घ्यायचे. 30 ते 35 सेकंद झालेले आहे आणि आपले मसाले तेलावरती खमंग परतल्या गेलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेली तुरीची डाळ घालून घ्यायची आहे. 2 मिनटं तेलावरती परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं. कारण तुरीची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण पहिल्यांदा अर्धवट तुरीची डाळ शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दोडके घालणार आहोत. आता आपण डाळ लवकर शिजावी म्हणून त्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि 15 मिनटं मंद आचेवरती ही डाळ शिजवून घेऊ. मध्ये मध्ये डाळ चेक करायची, वाटलं तर थोडं पाणी घालायचं. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ 50%पेक्षा थोडी जास्त शिजलेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालून घेऊ कापून घेतलेले दोडके. मंद आचेवरती मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर वाटलं तर थोडंसं म्हणजे अर्धी वाटीपेक्षा सुद्धा थोडं कमी आपण पाणी घालून घेऊ. झाकण ठेवून घेऊ आणि मंद आचेवरती ही भाजी परत 10 ते 12 मिनटं शिजवून घेऊ. भाजी चेक केली असता पाणी थोडं कमी वाटलं, त्यामुळे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे भरून पाणी घालून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून परत आपण 5 मिनटं ही भाजी शिजवून घेऊ. 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी मस्त
मंद आचेवरती शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कलर तर खूप छान आलेला आहे. हलकासा रसाळ झालेली आहे. अगदी कोरडी भाजी पोळीसोबत खायला छान नाही वाटत. हलकासा रस्सा भाजीला असला ना की पोळीसोबत खायला खूप छान वाटते. अशी भाजी आपण टिफिनवर सुद्धा देऊ शकतो. तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामधून तुरीच्या डाळीचा जो दाणा आहे तो प्रेस करून बघायचा. हलकासा आपला दाणा इथे शिजलेला आहे, म्हणजे आपली भाजी आता शिजलेली आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत 2 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची, म्हणजे मीठ सगळ्या भाजीमध्ये एकसारखं मिक्स होतं. आता 2 मिनिट झालेले आहे. आपली भाजी इथे पूर्णपणे तयार झालेली आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये चांगली भरपूर म्हणजे मूठ भरून कोथिंबीर घालून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, झाकण ठेवून घ्यायचं. आणि आता आपण यासोबत लागणाऱ्या चपात्या किंवा भाकऱ्या बनवून घ्यायच्या. तर तुम्हाला माझी आजची ही डाळ दोडका बनविण्याची भाजी कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.